नमस्कार शेतकरी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय असा आहे की आजच्या तरुण मुलांनी दूध व्यवसाय केला पाहिजे की नाही केला पाहिजे। तर दूध व्यवसायामध्ये उतरण्याआधी तुम्हाला त्या व्यवसायाबद्दलचे काही रिअल फॅक्ट माहिती असणं महत्त्वाचं आहे। तर दूध व्यवसाय करण्यासाठी तुमच्यामध्ये दोन गोष्टी असणं आवश्यक आहे। ते म्हणजे एक म्हणजे तुमच्याकडे शारीरिक कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि दुसरं म्हणजे पेशन्स पाहिजे। पेशन्स यासाठी की तर दुधाचे भाव हे कॉन्स्टंट राहत नाही, त्यामध्ये चढ उतार कमी जास्त हा होतच असतो। तर एक अर्थशास्त्राचा एक नियम आहे, मागणी तसा पुरवठा। तसंच प्रत्येक उन्हाळ्यामध्ये दुधापासून तयार झालेले बाय प्रोडक्टला मागणी जास्त असते। फॉर एक्झाम्पल पनीर, लस्सी, दही, ताक ॲटसेट्रा या गोष्टीला मागणी जास्त असते। त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये दुधाचे भाव 1-2 रुपयाने वाढतच असतात। आणि तुमच्याकडं घरी जर गोठा असेल तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुमच्या गोठ्यामध्ये असणं अवेलेबलच पाहिजे। तुम्हाला सकाळ संध्याकाळ गुरांचा धारा काढण्यासाठी। आणि घरी गोठा असेल तर तुम्हाला कुठल्याच नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला सुद्धा राहता येत नाही, कुणाच्या लग्नात नाही, कार्यात नाही, कुठं बाहेर सुद्धा मित्रांसोबत जास्त वेळ तुम्हाला स्पेंड करता येत नाही। बाहेर जरी गेले तरी डोक्यात तेच विचार असते, 4 वाजले, आता आपल्याला पाणी पाजायचं किंवा आपल्याला आता चारा काढायचा। त्यामुळे आपल्याला बाहेर पण जास्त वेळ राहता येत नाही। त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करावं लागतं। आणि चारा व्यवस्थापन म्हणजे विचार केला तर गुरांना कडवळ, ज्वारीचं कडवळ, मका, पुन्हा हत्ती गवत यांचे कुट्टे करून घातले पाहिजे। किंवा मुरघास असेल तर अतिशय उत्तम। एलेल्या गायींना जर मुरघास घातलं तर त्यांचं म्हणजे दूध पण वाढतं आणि फॅट पण वाढतो। आणि शक्यतो तुम्ही मार्केटमधून कालवड विकत न घेता तुम्ही घरी तुमच्या गोठ्यामध्ये HF गाय तयार करा।